नमस्कार, मी प्रथमेश राजमाणे, मराठवाडा मित्रमंडळ अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी। मी दुग्गायलो या नाटकाचा लेखक व दिग्दर्शक। खरं तर दुग्गायलो या नाटकाची सुरुवात आम्ही फार आधीपासूनच केली, म्हणजे एकदम शून्यातून सुरुवात केली। नवामध्ये जायचं आमचं पहिलीच वेळ आहे आणि आम्ही इतर कॉलेजेसची नाटकं वगैरे बघायचो, त्यांची प्रोसेस बघायचो आणि तेव्हापासून आमच्या मनात अशी इच्छा होती की आपण पण फिरोद्यामध्ये उतरायचं आणि नवात जायचं। माझं नाव वरुण टिपकरी, मी मराठवाडा मित्रमंडळ अभियांत्रिकी महाविद्यालय या कॉलेजचा विद्यार्थी व दुग्गायलो या नाटकाचा डिरेक्टर। आम्ही दोघांनी मिळून या नाटकाचं डिरेक्शन केलं आहे आणि दुग्गायलो हे खरं तर आम्ही दोघांनी बघितलेलं एक स्वप्न होतं। दुग्गायलो या नाटकाबाबतीत सांगायचं झालं तर पश्चिम बंगालमधली संकल्पना आम्हाला मांडायची होती। खरं तरी पूर्णपणे एक काल्पनिक कथा आहे आणि खरं तर ही स्क्रिप्ट जेव्हा आम्ही तयार केली होती तेव्हा आमची म्हणजे बरीचशी टीम आम्हाला सोडून गेली होती, पण तरी आम्ही दोघांनी या स्क्रिप्टवर आम्ही ठाम राहिलो आणि मग हळूहळू फर्स्ट इयरचे मुलं आले आणि एक एक करत आम्ही सगळे ॲव्हेंजर्स असेंबल केले आणि आज हे नाटक उभं राहिलं आहे। नाटकाचा लेखक व दिग्दर्शक सोबत मी विद्यार्थी प्रतिनिधी असल्यामुळे सुरुवातीला खूप जड गेलं। जे टीमही नवीन होती, त्यांनाही सांभाळायचं होतं आणि बऱ्याचशा गोष्टी सांभाळायच्या होत्या, पण ते सगळ्यांची सोबत आणि सगळ्यांची साथ असल्यामुळे खूप छान पद्धतीने ते पार पडलं आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित आम्हाला सांभाळता आल्या। नाटकाच्या म्युझिक बाबतीत बोलायचं झालं तर खूप आधीपासूनच आम्ही गाणी ठरवून ठेवली की ही गाणी आमच्या नाटकामध्ये असावीत आणि ती गाणी आम्ही दिवस ऐकायचो। म्हणजे आम्ही आमच्या ऑफिसमध्ये जेव्हा बसायचो दिवस ती गाणी आम्ही ऐकत बसायचो, तेव्हा कोणाला कल्पनाही नव्हती की काय ऐकत असं वगैरे आम्ही, पण तिथून ती तशी सुरुवात झाली। सगळ्या टीमचा चांगला सपोर्ट होता, टीमने चांगला सपोर्ट केला, सगळ्या लोकांनी सहकार्य केलं आणि म्हणून आज इथपर्यंत आम्ही पोहोचलो आहोत। धन्यवाद।